बुद्धिमत्ता या विषयातील वर्गीकरण हा आपला दुसरा घटक आहे आणि यामध्ये उपघटक आहे इंग्रजी अक्षरमाला। इंग्रजी अक्षरमालेवरती आपल्याला प्रश्न असतात। यामध्ये आपली अक्षरमाला ही याप्रमाणे किंवा याप्रमाणे असते। यामध्ये तुम्हाला इंग्रजी अक्षरमाला ही सुलट क्रमाने तसेच उलट क्रमाने सुद्धा माहिती असणे आवश्यक असते। त्याचप्रमाणे या वर्णमालेतील या अक्षरमालेतील दिलेल्या अक्षरांचे अनुक्रमांक तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। तुम्ही जसा जसा सराव करत जाल तुम्हाला हे पाठ होत जातील। आपल्याला जसं सुलट क्रमाने याचे अक्षर आणि अनुक्रमांक पाठ असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे उलट क्रमाने सुद्धा आपल्याला याचे अनुक्रमांक माहिती असणं आवश्यक आहे। तर आता आपण पाहूयात की या अक्षरमालावरती आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। तर आपला पहिला प्रश्न आहे DIPO। तर आपला घटक काय आहे? वर्गीकरण। अक्षरमालामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचे। वर्गीकरण म्हणजे काय? निवडणे। वेगळं काय आहे ते निवडून आपल्याला काढायचे। मग आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्ये जो 4चा गट असेल त्या 4च्या गटामध्ये कुठल्याही 3 संख्यांमध्ये, अंकांमध्ये, अक्षरांमध्ये आणि आकृत्यांमध्ये एक समान असं वैशिष्ट्य असतं। त्यात काहीतरी सारखं असतं, समानता असते त्यात। आपल्याला त्यातल्या 3 संख्या, 3 अक्षर किंवा दिलेल्या 3 आकृत्यातून आपल्याला सारखेपणा शोधायचा आहे। तर आपल्या पुढे प्रश्न आहे DIP आणि O। तर आपण आपल्या अक्षरमालेचा उपयोग करूयात। D अनुक्रमांक आहे 4, I अनुक्रमांक आहे 9, P अनुक्रमांक आहे 16 आणि O चा अनुक्रमांक आहे 15। पहा, आपण यामध्ये सोडलेली अक्षर सुद्धा पाहू शकतो किंवा या अनुक्रमांकामध्ये कुठली वर्गसंख्या दडलेली आहे का हे सुद्धा आपण पाहू शकतो। पहा, D अनुक्रमांक आहे 4 म्हणजेच 2चा वर्ग, I अनुक्रमांक आहे 9 म्हणजेच 3चा वर्ग, P 16 अनुक्रमांक म्हणजे 4चा वर्ग, 15 हा कशाचाही वर्ग नाही म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपण काढायचं आहे। कारण O हे यामध्ये वेगळं आहे। हे सर्व काय आहे? त्या सर्व संख्याचे अनुक्रमांक ही वर्गसंख्या आहेत आणि O चा नाही म्हणून आपलं उत्तर हे वेगळं येणार। मग पुढे पहा DG, EF, BI आणि CF। DG 2 अक्षर सोडलेली आहेत। EF एकही नाही। BI पहा 1 2 3 4 5 6 अक्षर सोडलेली आहेत। CF 2 अक्षरे सोडलेली आहेत। म्हणजे आपल्याला जर विचारलेलं असेल तर त्यातील चुकीचे पर्याय निवडा आणि 2 पर्याय निवडायचे असतील तर तुम्ही EF आणि BI निवडू शकता। पण आपल्याला इथे एकच पर्याय निवडायचा आहे। वर्गीकरणात आपल्याला इथे आता एक पर्याय निवडायचा आहे सध्या। म्हणून आपण पाहूया D चा अनुक्रमांक किती आहे? 4, G चा किती आहे? 7, चला E चा किती आहे? 5, F चा किती आहे? 6, B चा किती आहे? 2, I चा अनुक्रमांक किती आहे? 9, C चा अनुक्रमांक किती आहे? 3, F चा अनुक्रमांक किती आहे? 6। चला पाहूयात आपण। 4 आणि 7 2 अनुक्रमांकाची बेरीज 11, 5 आणि 6 अनुक्रमांकाची बेरीज 11, 9 आणि 2 अनुक्रमांकाची बेरीज 11, 6 आणि 3 9। पहा, आपला हा घटक इथे वेगळा पडतो म्हणजे CF हा घटक चुकीचा आहे। इथे हा फक्त वेगळा आहे म्हणून आपला पर्याय CF हे बरोबर आहे। पहा आता पुढील पहा BD, CI, DPEW। पाहूयात आपण BD मध्ये किती अक्षर सोडलेली आहेत? 1, CI मध्ये किती सोडलेली आहेत? 6, D आणि P मध्ये किती सोडलेली आहेत? D आणि P मध्ये
डी आणि पी मध्ये किती अक्षरे सोडलेली आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. म्हणजे याचा काही संबंध आपल्याला लागत नाही. चला आपण परत अनुक्रमांक लिहूया. 2 4 3 आयचा 9 डीचा 4 पीचा किती अनुक्रमांक आहे? 16 ईचा किती आहे? 5 आणि डब्ल्यूचा किती आहे? 23. पहा काय आपल्याला साम्य दिसतंय का यामध्ये? आपल्याला यामध्ये काही साम्य दिसत आहे का? हो, तर पहा 2चा वर्ग आहे 4, 3चा 9 आणि 4चा वर्ग आहे 16, 5चा आहे 25. म्हणजे इथं आपली कुठली संख्या पाहिजे होती? ई आणि वाय, पण इथे ई वाय नाही आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 हे यातून बाजूला निघणार आहे. कारण इथं काय घेतलेलं आहे? संख्यांचे जे अनुक्रमांक आहेत ते अनुक्रमे वर्गमूळ आणि वर्ग, वर्गमूळ आणि वर्ग, वर्गमूळ आणि वर्ग अशा प्रकारे आलेले आहेत. तर याप्रमाणे तुम्हाला इंग्रजी अक्षरमालेवरती वर्गीकरणात प्रश्न विचारले जाऊ शकतात.